नमस्कार. मोडी लिपीच्या सर्व अभ्यासकांचं पुन्हा एकदा स्वागत. पहिला पाठ आपला झाला आहे शिकून. पहिल्या पाठामध्ये आपण ग हे अक्षर शिकलो, त्याची बाराखडी पाहिली. त्याचा सराव तुम्ही नक्कीच करत असाल आणि केलाच पाहिजे, कारण सराव केला नाही तर आपल्याला लिहिता तर येणारच नाही, पण वाचन पण आपल्याला चांगलं सुलभ जमणार नाही. जितका सराव जास्त कराल तितकं तुम्हाला वाचायला मोडी अक्षरं, मोडी शब्द, पेपर वाचायला सुलभ जाईल. आज आपण आपलं दुसरं अक्षर शिकतो आहोत आणि दुसरं अक्षर आहे आपलं ग नंतर येणारं घ. जसं देवनागरी लिपीमध्ये घ हे अक्षर आहे तसंच्या तसं सेम अगदी सारखं मोडी लिपीतही घ तसाच लिहिला जातो. पहिल्या पाठात मी सांगितलं आहे जसं की पहिली 5 अक्षरंही जशीच्या तशीच देवनागरी लिपीतून घेतलेली आहेत मोडी लिपीमध्ये. त्याच्यातलंच हे दुसरं अक्षर आहे घ. आज आपण या घ या अक्षराला सुरुवात करणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही, इथे मी दाखवलं आहे घ लिहिलेला. मागच्या पाठात आपण ग शिकलो आणि गची पूर्ण बाराखडी आपण शिकलेलो आहोत. अशीच वही तुम्हीही बनवली असेल आणि असाच सराव करत राहाल अशी मला अपेक्षा आहे आणि केलाच पाहिजे. हे अशा प्रकारे तुम्ही तुमची वही बनवायची आहे आणि प्रत्येक अक्षर हे जसं याच्यामध्ये ग हे अक्षर गची बाराखडी 5 वेळा लिहिलेली आहे. तुम्हीही घरी असाच सराव करा असं मी म्हणेन. हे घ आज आपण दुसरं अक्षर शिकणार आहोत. अशाच प्रकारे तुम्ही तुमचंही रजिस्टर बनवा, वही बनवा घरी आणि अभ्यास करा. लिखाणाचा जास्तीत जास्त सराव करा. आपल्याला पुढे जाऊन पुस्तक वाचायचं आहे मोडी लिपीतलं आणि त्याच्याही पुढे जाऊन ॲडव्हान्स पेपर जे आपले घरातले दस्तऐवज आहेत म्हणा किंवा इतिहासकालीन पेपर आहेत मोडी लिपीत लिहिलेले ते वाचायचे आहेत. ते हे जे आपण लिहिलेलं आहे त्याहीपेक्षा फार कठीण आहे ते वाचायला. तर कठीण म्हणजे सराव केला तर तसं सोपं आहे. जितका सराव जास्त तितकं आपल्याला वाचायला छान वाटतं. म्हणून अशा प्रकारची वही सगळ्यांनी बनवा आणि हे जे असं मी केलेलं आहे प्रॅक्टिस तशीच तुम्हीही करा बाराखडी. आज आपण दुसरं अक्षर घेतो आहोत घ. पहिल्या पाठाचा सराव तुम्ही नक्कीच चांगला केलेलाच असेल गचा. आज आपण दुसरं अक्षर घेतो आहोत घ. इथे मी हे आधीच लिहून ठेवलेलं आहे. वर बालबोध किंवा देवनागरीमध्ये घ आपल्या मराठीमध्ये जसा लिहिला जातो तसाच हा घ इथे लिहिलेला आहे आणि खाली मोडी लिपीमधला घ मी आधीच लिहून ठेवला आहे बोर्डवर. आता आपण तो शिकणारच आहोत. चला तर शिकूया घ हे मोडी लिपीतलं दुसरं अक्षर. सहज सोपं आहे हे अक्षर. आपण देवनागरीमध्ये लिहितो घ. हे झालं आपलं देवनागरी. मोडी लिपीमध्ये लिहिताना आपला नियम आहे सर्वप्रथम शिरोरेख ज्या शाईने लिहितो आहोत त्या शाईने प्रथम शिरोरेख आखून घ्यायची आहे. घ अकार घचा शिरोरेख आखलेलीच आहे. वळणांकडे नीट लक्ष द्या. घ कसा लिहिला आहे? साधाच आहे जसं आपण देवनागरीमध्ये लिहितो तसाच, फक्त इथे हात न उचलता लिहिला आहे आपण. शिरोरेख आधी घ. हात अजिबात उचलायचा नाही घ. आता बघूया
आकार म्हणजेच घा. हात न उचलता जसा देवनागरीमध्ये घ लिहितो तसाच घा. एक मात्रा द्यायची आहे, काना द्यायचा आहे. घी. मूळ घ मोडी लिपीचा आणि वेलांटी आपण कशी देतो, शिरोरेघेच्या वर टोपी आणि खाली चाराच्या आकड्याप्रमाणे असं वळण देतो आपण. टोपी आणि चाराचा आकडा. तसंच इथे लिहिणार आहोत घी. जरा जास्तच लहान झालाय तो. घी. इकार ऱ्हस्व. आपला मोडी लिपीचा नियम आहे, सर्व इकार हे दीर्घ, म्हणून दीर्घ इकार घी. दीर्घ इकार घी. पुन्हा एकदा दाखवते घी. घी. त्याच्या पुढचं अक्षर आहे उकार घू. घू लिहिताना जसा आपण देवनागरीमध्ये लिहितो घू, उकार ऱ्हस्व, तसाच इथे मोडी लिपीतले सर्व उकार हे ऱ्हस्व असतात. घू. पुन्हा एकदा बघा. घू. घू. घे. मूळ घ मोडी लिपीतला, त्याच्यावर एक मात्रा. घई. पाचाचा आकडा ऐकारावर. घो. घऊ. पाचाचा आकडा. इथे आपण औकारावर 2 मात्रे देतो. मोडी लिपीत औकारावर 2 मात्र्यांऐवजी 5चा आकडा आपण लिहितो. घम आणि विसर्ग घह. काहीही कठीण नाही आहे. फक्त घ आपण मराठीमध्ये लिहिताना हात उचलतो. तो इथे न उचलता घ. इकार लिहिताना मला ही आठवते, ह आणि घ कन्फ्युजन. घी लिहिताना पुन्हा बघा. घी. घी. ठीक आहे. वेलांटी फक्त फरक आलेला आहे. फरक म्हणजे जसं देवनागरीमध्ये जशी आपण इथे लिहित होतो, इथे ही जी देवनागरीतली ऱ्हस्व आणि दीर्घ तशी न लिहिता इकार सर्व दीर्घ इकार, म्हणून आपली ही जी वेलांटी आहे मोडी लिपीतली देण्याची पद्धत, वळण, त्या पद्धतीने दिलेले आहे. सर्व इकार हे दीर्घ आणि सर्व उकार देवनागरीत एक ऱ्हस्व आणि एक दीर्घ असतो. मोडी लिपीमध्ये दोन्ही उकार हे ऱ्हस्व असतात, म्हणून आपण इथे दोन्ही ऱ्हस्व दिलेले आहेत. इकार दोन्हीही दीर्घ दिलेले आहेत. आणि पूर्ण
बाराखडी ही घची जशी देवनागरीमध्ये आहे तशीच आहे. घ देवनागरीतला घ, मोडीतला घ. देवनागरीमधला घा आकार, मोडीमध्ये घा जसा आहे तसाच, फक्त हात न उचलता लिहिलेला आहे. वळण तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करा, मागे जा आणि बघा. इकार, सर्व इकार, दीर्घ. आपण ऱ्हस्व इकार आहे देवनागरीतला, तो मोडी लिपीमध्ये दीर्घ. इथे हा दीर्घ इकाराला पण मोडी लिपीतला दीर्घ वेलांटी दिलेली आहे. उकार जसा देवनागरीमध्ये आहे तसाच दीर्घ उकारसुद्धा आपण इथे ऱ्हस्वच लिहिलेला आहे. बाराखडीच्या नियमात आपल्याला दोन्ही उकार ऱ्हस्वच लिहायचे आहेत. एकार घे, घे, घई, घई. ऐकारावर 5चा आकडा आणि ओकारावर 1 मात्रा, हात न उचलता घ लिहायचे. औकारावर 2 मात्रे आहेत देवनागरीमध्ये, आपण मोडी लिपीमध्ये लिहिताना 5चा आकडा औकार म्हणून दिलेला आहे. त्याच्यानंतर विसर्ग अनुस्वार आहे. घंग, घ, हात न उचलता घ लिहिला आहे, त्याच्यावरती अनुस्वार. आणि विसर्ग आपला जसा देवनागरीमध्ये घ आहे तसाच, पण इथे हात न उचलता आपण घ लिहिला आहे आणि शेवटी विसर्ग दिलेले आहेत. पूर्ण बाराखडी. धन्यवाद. आपलं झालेलं आहे घ हे अक्षर शिकून. तुम्ही याचा सराव करा जास्तीत जास्त. जसं मी रजिस्टर बनवलं आहे तसं तुम्ही रजिस्टर बनवा, वही बनवा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रॅक्टिस करा. पुढचं अक्षर लगेचच आपण शिकूया. ग, घ आणि पुढचं अक्षर आहे आपलं भ.